बघा मित्रांनो, आज आपण गणित संख्यावरील क्रिया यावर आधारित प्रश्नपत्रिका निपुण चाचणी आपण पाहणार आहोत. सर्वांचं ऑनलाईन गाईडमध्ये स्वागत मित्रांनो. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अध्ययन क्षमता स्तर निश्चित करण्यासाठी विषय गणिताची ही प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 3री ते 5वी कौशल्य संख्यावरील क्रिया याच्यासाठी तुम्ही ही प्रश्नपत्रिका वापरू शकता. त्याच्यामध्ये स्तर 1 आहे बघा, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही. साहित्याच्या साहाय्याने उदाहरणे सोडवणे, जसं 2 आणि 2 बरोबर किती, 3 मध्ये 1 मिळवला तर किती होईल, अशा प्रकारचे. स्तर दुसऱ्यामध्ये बघा, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो. साहित्याच्या साहाय्याने उदाहरणे सोडवा. ठीक आहे, जसं उदाहरण आहे 1 मध्ये 2 मिळवले तर किती होईल, 3 मध्ये 2 मिळवले तर किती होईल. त्याच्यानंतर स्तर तिसरा आहे मित्रांनो, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. ठीक आहे, जसं इथे बघा 2 अधिक 2, 3 अधिक 1, 4 अधिक 0, अशा प्रकारे. स्तर 4 आहे बघा, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचं जसं इथे उदाहरण आहे, राजूकडे 2 पेन आहेत आणि आईने त्याला 1 पेन दिला. राजूकडे एकूण आता किती पेन होतील. दुसरं उदाहरण, सीमाकडे 3 फुलं आहेत आणि ताईने तिला 1 फुल दिलं, तर सीमाकडे एकूण किती फुले झाली. ठीक आहे, स्तर 5 ठरवण्यासाठी 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो. ठीक आहे, साहित्याच्या साहाय्याने उदाहरणे सोडवायची आहेत. बघा, 4 मधून 2 कमी केले तर किती उरतील. दुसरं उदाहरण, 4 मधून 0 कमी केले तर किती उरतील. ठीक आहे, स्तर 6व्यासाठी आहे बघा, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. जसं 2 वजा 2, 3 वजा 1, 4 वजा 0. ठीक आहे, 7वा स्तर आहे बघा, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. जसं बघा, एका परडीत 4 फुलं होती, त्यातील 2 फुलं घेतली तर परडीत किती फुले शिल्लक राहिली. मेघाकडे 3 मणी होते, त्यातील 2 मणी हरवले तर मेघाकडे किती मणी उरले. 29 स्तर आहेत मित्रांनो, भरपूर स्तर आहे त्याचे. तर अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सहज पद्धतीने काढू शकता. स्तर 8 बघा, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो. जसं उदाहरण आहे, 6 लाडू आणि 2 लाडू मिळून किती लाडू होतील. दुसरं उदाहरण आहे, 5 चेंडू आणि 4 चेंडू मिळून किती चेंडू होतील. ठीक आहे, स्तर 9वा आहे, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. जसं 4 अधिक 4, 6 अधिक 3, 2 अधिक 5 अधिक 2, अशा पद्धतीने. बघा, स्तर 10वा आहे, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. ओके, तर उदाहरण आहे, काव्याकडे 7 रुपये आहेत आणि तिला वडिलांनी अजून 2 रुपये दिले, तर काव्याकडे एकूण किती रुपये झाले. ठीक आहे, दुसरं उदाहरण, एका बाकावर 4 विद्यार्थी बसले आहेत आणि दुसऱ्या बाकावर 3 विद्यार्थी बसले आहेत, दोन्ही बाकांवर एकूण किती विद्यार्थी आहेत, अशा प्रकारचे प्रश्न. त्याच्यानंतर स्तर 11वा आहे, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो. त्याच्यामध्ये पहिलं आहे की 9 मधून 2 कमी केले तर किती उरतील. दुसरं उदाहरण, 7 मधून 5 कमी केले तर किती उरतील, अशा प्रकारचे. आता स्तर 12 बघा, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांच्या वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. ओके, वजाबाकीचे चिन्ह वापरून 9 वजा 4, 8 वजा 3, 6 वजा 5, अशा पद्धतीचे उदाहरणं. 13वा स्तर आहे बघा, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. जसं बघा, एक अमोलकडे 7 संत्री होती, त्याने त्याच्या बहिणीला 3 संत्री दिली, आता त्याच्याकडे किती संत्री उरली. दुसरं उदाहरण तुम्ही देऊ शकता की मयूरकडे 9 रुपये होते, त्याने 6 रुपयांचे पेन विकत घेतले, आता त्याच्याकडे किती रुपये उरले. बरोबर, अशा पद्धतीने. नंतर स्तर 14, 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो. ठीक आहे, साहित्याच्या सहाय्याने बेरीज करून घ्यायची आहे. 8 पेन आणि 6 पेन मिळून किती पेन होतील.
त्याच्यानंतर 9 फुलं आणि 7 फुलं मिळून किती फुलं होतील अशा पद्धतीने. स्तर 15. याच्यासाठी प्रश्न आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. ठीक आहे, जसं 8 अधिक 5, 9 अधिक 8, 10 अधिक 9 अशा पद्धतीने. स्तर 16ला आहे बघा 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेचे शाब्दिक उदाहरणे सोडवतो. ठीक आहे, तर जसं उदाहरण आहे इथे बघा, रोहनकडे 11 खेळणी आहेत आणि त्याने अजून 9 खेळणी विकत घेतली. मग रोहनकडे एकूण किती खेळणी झाली? दुसरं उदाहरण, रियाकडे 12 रुपये आहेत, तिला काकांनी अजून 5 रुपये दिले, आता तिच्याकडे एकूण किती रुपये झाले? बघा मित्रांनो, व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करा, सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच असेल, केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पुढचा स्तर आहे बघा स्तर 17. 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो. जसं 18 वजा 5, 14 वजा 8, 17 वजा 9. ठीक आहे, स्तर 18 आहे. 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. बघा 19 वजा 14, 13 वजा 3, 17 वजा 15. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा स्तर आहे स्तर 19. 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. जसं उदाहरण आहे, यशकडे 15 संत्री होती, त्याने त्याच्या मित्रांना 7 संत्री दिली, आता त्याच्याकडे किती संत्री उरली? दुसरं उदाहरण बघा, एका वर्गात 20 विद्यार्थी होते, त्यातील 11 विद्यार्थी सहलीसाठी गेले, आता वर्गात किती विद्यार्थी उरले? ठीक आहे, आता पुढचा स्तर 20 आहे. 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. ठीक आहे, 27 अधिक 12, त्याच्यानंतर 34 अधिक 15, त्याच्यानंतर 40 अधिक 5. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा स्तर 21 आहे. 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. पहिलं आहे, एका बसमध्ये सुरुवातीला 22 प्रवासी होते, पुढच्या थांब्यावर अजून 15 प्रवासी बसमध्ये चढले, आता बसमध्ये एकूण किती प्रवासी आहेत? दुसरं उदाहरण असं असू शकते, आईने अंगणात 30 कुंड्या ठेवल्या होत्या, तिने अजून 17 कुंड्या ठेवल्या, आता अंगणात एकूण किती कुंड्या आहेत? 22वा स्तर ठरवण्यासाठी तुम्ही 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांच्या वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. जसं 47 वजा 32, 34 वजा 22, 29 वजा 15 अशा पद्धतीने. आता स्तर 23 आहे. 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. जसं बघा, एका वर्गात 47 विद्यार्थी होते, त्यातील 23 विद्यार्थी आज गैरहजर होते, मग आज वर्गात किती विद्यार्थी उपस्थित होते? दुसरं उदाहरण, दादाकडे 45 संत्री होती, त्यातील 25 संत्री त्याने शेजारी दिली, आता त्याच्याकडे किती संत्री शिल्लक आहेत? ओके, आता स्तर 24 आहे की स्थानिक किंमत संकल्पना वापरून 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो बिनहच्च्याची. ठीक आहे, तर अशी मांडणी तुम्ही स्थानिक किंमत संकल्पना म्हटल्यावर दशक एकक असं लिहून द्यायचं आहे. 53 अधिक 36, 75 अधिक 14, 80 अधिक 16. ठीक आहे, त्याच्यानंतर स्थानिक किंमत संकल्पना वापरून 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो हातच्याची. इथे सुद्धा दशक एकक वापरायचं आहे आणि इथे तुम्हाला हातच्या लिहिण्यासाठी जागा सुद्धा द्यायची आहे. बघा अशा पद्धतीने 46 अधिक 37, 68 अधिक 15, 57 अधिक 27. 26वा प्रश्न आहे बघा, 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो की ज्यांचं उत्तर 99 पर्यंत आहे. बघा, आईने बाजारातून 35 सफरचंद आणि 48 संत्री आणली, तर आईने एकूण किती फळं आणली? रोहनकडे 27 रुपये होते आणि त्याच्या वडिलांनी त्याला 36 रुपये अजून दिले, तर रोहनकडे आता किती रुपये झाले? अशा प्रकारचे गणित तुम्ही द्यायचे आहेत. स्तर 27. स्थानिक किंमत संकल्पना वापरून 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो बिनहच्च्याची. ठीक आहे, दशक एकक असं टाकायचं आहे. नंतर 86 वजा 46, 93 वजा 60, 57 वजा 46 म्हणजे बिनहच्च्याची. स्तर 28 मध्ये आहे बघा, स्थानिक किंमत संकल्पना वापरून 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो हातच्याची. जसं बघा, इथे दशक एकक असं स्थानिक किंमत संकल्पना आपण टाकलेली आहे. 56 वजा 37, 80 वजा 54, 93 वजा 67. आणि शेवटचा स्तर आहे मित्रांनो स्तर 29. 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांचा वापर
दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो की ज्यांचं उत्तर 99 पर्यंत आहे. जसं एका टोपलीत 60 संत्री होती, त्यातील 41 संत्री विकली गेली, तर टोपलीत किती संत्री उरली? बघा, अनुजकडे 95 रुपये होते, त्याने 76 रुपयांचे पुस्तक घेतले, तर त्याच्याकडे आता किती रुपये आहेत, किती रुपये उरले? ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे 29 स्तराचे 29 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्ही बनवू शकता मित्रांनो. तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.